राज्यातील 29 मनपा क्षेत्रात मतदान सुरू सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत करता येणार मतदान, तर उद्या लागणार निकाल। मुंबईमध्ये 227 जागांसाठी आज मतदान, ठाकरे बंधूंविरुद्ध युतीची थेट लढत। मुंबईसह राज्यभरात 2869 जागांसाठी निवडणूक, 15,908 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएम मध्ये होणार कैद। मुंबईमध्ये सकाळच्या पहिल्याच सत्रात सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क। अभिनेते अक्षय, ट्विंकल, नाना पाटेकर, मास्टर ब्लास्टरने केलं मतदान। सर्वसामान्यांसह नेत्यांचंही सकाळच्या सत्रात मतदान। गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, अंबादास दानवेंनी बजावला मतदानाचा हक्क। मतदानापूर्वी नेते बाप्पाच्या चरणी, यशवंत किल्लेदार, अमित साटम सिद्धिविनायकाच्या दर्शनात। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांनी बजावला मतदानाचा हक्क। नागपुरातील प्रभाग 22 मध्ये केलं मतदान। मतदान करण्याचंही भागवतांचं आवाहन। भाजपनं पुण्यासह देशात केलेल्या कामावर जनतेचा विश्वास, आम्ही केलेलं काम पुणेकरांसमोर ठेवलं। मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला विश्वास। रात्रभरात संभाजीनगरात भाजपकडून पैशांचा पाऊस, जनता भाजपला त्यांची जागा दाखवेल, अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप। राज्यात विविध मतदान केंद्रांवर ईव्हीएम मध्ये बिघाड, नागपूर, अमरावती, संभाजीनगरमध्ये ईव्हीएम बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा। मुंबईत राज्य निवडणूक आयोगाचा अजब कारभार, माध्यम प्रतिनिधींना मतदान केंद्रात सोडण्यास मनाई, केवळ रांगांचं चित्रीकरण करण्यास परवानगी। नागपुरात भाजपचे उमेदवार भूषण शिंगणेंवर जीवघेणा हल्ला, प्रतिस्पर्धी उमेदवारांना हल्ला केल्याचा आरोप। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार एम.के. मढवी आणि मुलगा करण मढवी अटकेत, ऐरोलीत काल झालेल्या मारहाण प्रकरणी रबाळे पोलिसांची कारवाई। नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात गुन्हा दाखल, पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल। 3 मतदान केल्यानंतर चौथा मतदान झालं तेव्हा लाईट लागला नाही, पुण्यात राष्ट्रवादीचे अंकुश काकडेंनी नोंदवला आक्षेप। राजकोट वनडेमध्ये पाहुण्यांची सरशी, 7 विकेट्सनं टीम इंडियाचा उडवला धुव्वा, मालिकेत 1-1 ची बरोबरी।